अ, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष बोड्डेवार आपलं स्वागत करीत आहे विद्या कोचिंग क्लासेसमध्ये. तर आज आपला स्कॉलरशिपचा पेपर झालेला आहे. 5वी स्कॉलरशिपचे मी पहिले गणिताचे उत्तर सांगणार आहे, मराठी सांगण्यापेक्षा. त्याच्यानंतर मी मराठीचे पण उत्तर सांगेल तुम्हाला. पहिली पण आपण गणिताचा पाहू डिटेलमध्ये व्यवस्थित, कारण मी गणित हा विषय माझा आहे. मराठीचे तुम्हाला मराठीचं उत्तर सांगतील. मराठी, हिंदी व इंग्रजी पहा इथं. मराठी, इंग्रजी आणि एक प्रमाण म्हणजे किती? 5 विद्यार्थी. ठीक आहे. तर इंग्रजी आवडणाऱ्या विद्यार्थ्याची संख्या ही गणित, सामान्य विज्ञान आणि सामाजिक शास्त्र आवडणाऱ्या विद्यार्थ्यापेक्षा कितीने जास्त आहे? म्हणजे हे मोजायचे होते. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. इथे हे 7 आहेत. इथे हे 2 आहेत. इथे 1, 2, 3, 4 आहेत इथे. म्हणजे टोटल झाले 11 आणि 2 13. हे झाले 4. हे की नाही? हे 4. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 1, 2. ठीक आहे. हे झाले 10 आणि 2 12. म्हणजे कितीने जास्त आहे? 1 ने जास्त आहे. एक विद्यार्थी म्हणजे इथे किती आहे? 5 आहे. मग याचं उत्तर हे आपल्याला पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे याचं. एकूण विद्यार्थ्यांपैकी सामान्य ज्ञान हा विषय शेकडा किती विद्यार्थ्यांना आवडतो? सामान्य ज्ञान 1, 2, 3 पहा. एक टोटल किती आहे तिथं जर पाहिलं आपण, 10 आणि 3 12, हे 25 आहे टोटल. 25 पैकी 6 जणांना आवडतो. म्हणजे आता आपल्याला याची टक्केवारी काढायची होती. 6 भागिले 25 गुणिले 100 काढायचं होतं. 25 एक 25, 25 चूक 100, 6 गुणिले 4 म्हणजे 6 चूक 24 उत्तर येणार. याचं 24 हे उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, चॅनेलला सबस्क्राईब करा. पुढचा प्रश्न आपण घेऊ. 15 ने विभाज्य असणाऱ्या 3 अंकी संख्या किती? पहा आता 15 ने विभाज्य जाणार आहे. 15 ने भाग जाणाऱ्या 3 अंकी संख्या. ती पहिली संख्या किती आहे आपल्याला 15 ने भाग जाणारी? तर ती 105 आहे. आणि शेवटची संख्या किती आहे आपल्याला? 990 ही 15 ने भाग जाणारी आहे. तर जर ह्या दोघातला आपण पहिले वजाबाकी जर केली आपण, ह्या दोघाची वजाबाकी, तर ह्या दोघाची वजाबाकी ती 5, तर 8 आणि तर 8 येतात. आता याला आपण 15 ने भागायचं होतं. 885 भागिले 15. 15 एक 15, 15 7 75. 15 7 75 13 येतात इथं. 13 आहे इथे. 15 7 9. एकूण किती हे? 89 आहे. 79 सॉरी. 59 15 सखा 90 आहे ना. 15 5 75. 15 5 75 आणि 1. आणि त्याच्यामध्ये 1 मिळवावं लागते आपल्याला. ठीक आहे. म्हणजे एकूण 60 अशा संख्या आहेत. किती आहेत? एकूण 60 संख्या आहेत. त्यांना 15 ने भाग जाणाऱ्या संख्या आहेत. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न. उत्तम आरोग्यासाठी विद्या दररोज 1.5 तास सूर्यनमस्कार घालते. हा 1.5 तास. व विजया दररोज 1.25 तास योगासने करते. एप्रिल महिन्यात विद्याने विजयापेक्षा किती जास्त वेळ, म्हणजे पहा, एप्रिल महिन्यात 30 राहतात, 30 दिवस राहतात आणि 15 मिनिटं जास्त करते. ठीक आहे. 15 मिनिटं जास्त म्हणजे 15 मिनिटं गुणिले 30 जर केलं, ह्या दोघांचा 450 येतात. 450 म्हणजे किती मिनिट, किती तास? आता याला 60 न भागावं लागेल. 450 भागिले 60. हे एक शून्य गेला. 6 एक 6, 6 7 सख्खम 42, 7 3 7 5 35 म्हणजे 7.5 आवर्स येतात त्याचे उत्तर. 7.5 याचा आवर. पहा विद्यार्थी मित्रांनो, जे मी उत्तर दिले ते एकदम करेक्टच आहेत. ठीक आहे. तुम्हाला काही याच्यामध्ये मला जर डाऊट असेल तरच मी उत्तर सांगणार नाही. माझं जो उत्तर राहणार ते 100% उत्तर बरोबर राहणार. एका भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईल विक्रेत्याने सव्वा 48 सव्वा 48 म्हणजे किती राहतात? 48,500. सव्वा 48 म्हणजे आपल्याला, मला हे व्यवस्थित करावं लागतं, समजून सांगावं लागतं. त्याच्यामुळे थोडा वेळ लागला तरी चालते. सव्वा 48 म्हणजे 48,250 खरेदी केलेला ग्राहकास त्याने 52,500, 52,500ला विकला त्यानं. 52,500. तर किती रुपये नफा झाला? तर ह्या दोघांची वजाबाकी करायची. 48,250 वजा करायची. 250, 4,250. 4,250ला 4,2500 म्हणतात. 4.25 नाही तर 4,2500 रुपये त्याला नफा झाला. पर्याय क्रमांक 1 मध्ये. व्हिडिओला लाईक करा. जेवढे पण लाईव्ह आहे त्यांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला. 0 ते 1 मधील 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 कोणतेही 5 अंकी अंक प्रत्येकी एकदाच वापरून होणारी 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या
कोणती की तिला 6ने निशेष भाग जाईल. 0 ते 1 मधील कोणतेही 5 अंकी 5 अंकी पहिल्यांदाच एकदाच वापरून तयार होणारी पहा अंकाची पुनरावृत्ती करून म्हणलं की नाही एकदाच वापरून ठीक आहे. तर होणारी 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या आपल्याला तयार करायची. तर मोठ्यात मोठी संख्या आपली काय असणार 0 ते 9 मधली कोणतेही 5 अंक वापरून 5 अंकी मोठ्यात मोठी 9 9 8 7 6 5 ही काही संख्या 5 अंकी संख्या मोठ्यात मोठी. पण आता आपल्याला काय करावं लागेल याला आपल्याला 6 न भाग देऊन द्यावं लागेल. मग जेवढी बाकी उरली त्याची मायनस करायची आपल्याला ठीक आहे. हे 3 हे 8 6 6 36 7 2 जे उत्तर आहेत माझे उत्तर ते एकदम परफेक्टच आहेत. मी एकदम सिस्टमॅटिकलीच उत्तर सांगत राहतो. ठीक आहे. नाही तर घेत नाही 12 इथं 3 उरले म्हणजे तुम्ही जर याच्यातून 3 वजा केलेत ना 9 8 7 6 आणि 2 याच्यातून 3 वजा केले म्हणजे आपले बाकी जेवढी उरली तेवढी कमी केली तर हे उत्तर आहे तुमचं 98,762 हे त्याचं उत्तर आहे 98,762 इथे काहीतरी प्रॉब्लेम येत आहे की नाही काय इथे कसं काय चुकतंय ते अजून पुन्हा करून पाहतो उत्तर 6ने निशेष भाग जाईल जिला 6ने निशेष भाग जाईल पहा ही संख्या 9 8 7 6 5 याला 6 न 6 1 6 उरले 3 38 6 6 36 उरले 2 6 चोक 24 उरले 3 6 6 36 ठीक आहे ना इथे इथे मला काहीतरी चुकलं होतं ठीक आहे. इथे 3 असायला हवे होते इथे हे 6 घ्यायला पाहिजे आहे की नाही. मग उरले 5 आता हे 5ला आपल्याला भाग जात नाही म्हणजे आपल्याला ती संख्या काय असणार 97,960 याच्यातून 5 वजा करायचे म्हणजे 98,765 मधून हे 5 जे शेवटी बाकी आल्यामुळं आपल्याला हे 5 वजा करावं लागेल म्हणजे आपलं 98,760 उत्तर येईल 98,760 आपल्या पर्याय क्रमांक 1 मध्ये उत्तर आहे. व्हिडिओला लाईक करा जे पॅरेंट्स लोक असतील कारण विद्यार्थी आता सगळं हॉलमध्ये असतील दुसरा पेपर देत असतील.
चला पुढचा प्रश्नाचं उत्तर घेऊत आपण. एका विश्वासकडे एका 20 रुपयाच्या तोट्याच्या बंडलमध्ये नोटाच्या बंडलमध्ये 27,301 या क्रमांकापासून 27,385 या क्रमांकापर्यंत नोट आहे. या बंडलमधील 27,336 या क्रमांकापासून 27,345 या क्रमांकापर्यंत नोटा त्याने मित्राला दिल्या. तर विश्वासकडे त्या नोटांच्या बंडलामध्ये किती रक्कम शिल्लक आहे असं विचारलेलं आहे. तर आपण याचं उत्तर करूत आपण. ऋषीचा आहे हॅलो मेसेज आला. हॅलो ऋषी. तर आपल्याला काय करायचं, याच्यातून हे मायनस करायचे. $27,385 मधून 27,301 वजा केले ते हे 85 होत आहेत. आता 27,000 लिहायची गरज नाही आपल्याला आहे ना. 336 त्याच्यापैकी 336 मधून त्याने 345 म्हणजे एवढ्या नोटा त्यांना दुसऱ्याला दिलेल्या आहेत. म्हणजे 345 पहिले घ्यावं लागेल. त्याच्यातून 336 वजा केले इथं 9. त्याच्यात होत्या 85 नोटा. त्याच्यातल्या 9 नोटा दिल्या त्याने. 85 मधून 9 नोटा गेल्या. उरल्या त्याच्याकडे 76 नोटा. 76 नोटा म्हणजे किती रुपये? 76 गुणिले 20 करायचे. ते इथे 1,520 येते. 1,520 हे पर्याय क्रमांक 2चं उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढील खालीलपैकी अयोग्य विधान कोणते? परिघावरील कोणत्याही दोन बिंदू जोडणारा रेषाखंड म्हणजे जीवा असतो. बरोबर आहे. वर्तुळाची सर्वात मोठी जीवा व्यास असते. बरोबर. वर्तुळाचा एका वर्तुळात असंख्य जीवा काढता येतात. हे पण बरोबर वाटते मला. एका वर्तुळातील सर्व जीवा समान लांबीचे असतात हे चुकीचं आहे. सर्व जीवा समान लांबीच्या नसतात, छोट्या मोठ्या असू शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला या संख्या चढत्या क्रमाने लावल्यास पहिल्या व मध्यभागी येणाऱ्या संख्येची बेरीजची निमपट सांगितली. म्हणजे याची सरासरी काढायची आपल्याला. तर पहिली बघा 33,000 राहणार आहे. 628, 300, 600 आणि 300. मग आपल्याला इथं काय पाहिजे, कोणत्या चढत्या क्रमाने 300 वाल्या संख्या पहिल्या येतील. तर हे 200 नंबर 1 ला येईल. नंबर 2 ला 32,000 आहे. मग 33,000 ते 2 नंबरला येईल. नंबर 3 ला संख्या येणार तुमची 36,000ची. त्याच्यानंतर 38,000 मध्ये हे 4 नंबरला आणि हे 5 नंबरला. आता चढत्या क्रमात पहिल्या आणि मध्यभागी पहिली संख्या 1 आणि ही तिसरी, ह्या दोघांची बेरीज करायची आणि त्याला 2 न भागायचं. 33,628 आणि 36,328 ह्या दोघांची बेरीज करायची. पहिल्या आणि तिसरा ना, पहिल्या आणि तिसरा. पहिला कोणती ही आहे 32,368 आहे. 32,368 ह्या दोघांची बेरीज केली. आता याला किती न भागायचं आपल्याला? 2 न भागायचं. निमपट करायचे याचे म्हणजे 2 न भागायचं. हे 34, 3 आणि 48. 34, 3, 48 हे आपलं उत्तर आहे. याला आपल्याला कंचे भागुबेनुसार उत्तर सोडवायचं होतं. अतिशय सोपं असं प्रश्नाचं उत्तर होतं. 78 वजा 8 अधिक 10 भागिले 5 गुणिले 2. ह्या दोघांचे पहिले भागाकार करायचा आहे. याचा 2 उत्तर येते. 78 वजा 8 प्लस गुणिले 2 ह्या दोघांचा गुणाकार करायचा होता. मग ह्या दोघांची बेरीज करायची. वजा 8 तर हे ते 76 उत्तर. ह्या दोघांची बेरीज करायची हा विद्यार्थी मित्रांनो, चूक नाही करायची. ह्या दोघांची पहिले बेरीज करायची, नाही तर ह्या दोघांची बेरीज करताल तर उत्तर चुकते. हे मी बऱ्याचशा वेळेस प्रश्न दिलेले आहेत. असे प्रश्न मी तुम्हाला भरपूर प्रॅक्टिस करून घेतलेली. तर याचं उत्तर 74 उत्तर आहे. ठीक आहे. भरपूर जण काय करतात की पहिले ह्या दोघांची बेरीज करतात. ठीक आहे. ह्या दोघांची बेरीज करतात 12. तर मग काही दोनाचं उत्तर 66 उत्तर. ते 66 उत्तर ते चुकीचं पर्यायामध्ये पण नाही. चला ठीक आहे.
चला त्याच्यानंतर पुढचा प्रश्न घेऊत आपण. या उदाहरणात स्टारच्या जागी आपल्याला किती पाहिजे? इथे ह्या दोघांची बेरीज 7 आहे. मग इथे स्टारच्या जागी आपल्याला किती पाहिजे? इथे 7 पाहिजे. हा अंक आयुष एका मिनिटात 1,125 मीटर अंतर धावतो, तर 500 मीटर अंतर धावण्यासाठी त्याला किती सेकंद लागतील? त्याला 4 सेकंद लागतील. आपण ह्या दोघांचा भागाकार करायचा होता. एका मिनिटात आयुष एका मिनिटात एवढं धावतो, तर त्याला एका मिनिटात दिलं ना, मग हे 4 सेकंद नाही, ते सेकंदामध्ये उत्तर विचारलं, मग ह्याचं 240 सेकंद लागेल. ठीक आहे. एका गावात पहा इथे 4 मिनिटं लागतील ना. ठीक आहे, एका मिनिटात तो एवढं धावतो. ठीक आहे, म्हणजे आपल्याला 500 भागिले 125 करावं लागेल. उत्तर 4 येते. हे 4 मिनिट उत्तर आहे. 4 मिनिट म्हणजे किती राहतात? एका मिनिटात 60 सेकंद असतात, म्हणजे 240 आपल्याला उत्तर येईल. इथे 240 उत्तर असायला हवं होतं. त्याच्यानंतर एका गावात पुरुष आणि स्त्रियांची संख्या 1,400 आहे. पुरुषाची संख्या त्यांना काय सांगितली? 560 असतील, तर स्त्रियांची संख्या पुरुषाच्या शेकडे वाढीपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहे? तर स्त्रियांची संख्या पहा, पुरुष एवढे आहेत, तर स्त्रिया किती असतील? ह्या दोघांची वजाबाकी केली तर 560 स्त्रिया आहेत, तर पुरुष असतील तुमच्याकडे 840 स्त्रिया असतील. तर आपल्याला काय करायचं? स्त्रियांची संख्या पुरुषांच्या संख्येपेक्षा, तर स्त्रियांची संख्या पुरुषाच्या संख्येपेक्षा किती राहणार आहे? कितीने कमी अथवा जास्त, म्हणजे ह्या दोघांची तुलना करायची. ठीक आहे, 840 याचं उत्तर आहे आपल्याला पहा, हे 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 स्त्रिया झाल्या 60% आणि हे झाले 40%. म्हणजे आपल्याला 20% जास्त आहे. ते 20% स्त्रियांची संख्या पुरुषापेक्षा जास्त आहे. त्याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न घेऊ. एका आयताकृती शेताला तारेचे 3 पदरी कुंपण घालण्यासाठी लागतात. तर 3 पट म्हणजे 1 पट जर काढायचं असेल, तर मग आपल्याला काय करावं लागेल? 1080 ला पहिले 3 न भागावं लागेल. 3 न भागितलं तर 360 उत्तर येईल. 360 ला आपल्याला काय करावं लागेल? लांबी आणि रुंदी दुप्पट म्हणलं ना त्यानं, लांबीच्या दुप्पट आहे. 360 म्हणलं तर आपल्याला किती उत्तर येईल? लांबी 2x येईल आणि रुंदी x येईल, गुणिले 2 बरोबर 360. हे झाले 3x, म्हणजे 6x बरोबर 360. x बरोबर काय येणार? 360 भागिले 6 बरोबर x, म्हणजे x बरोबर आपलं 60 आलं. म्हणजे रुंदी 60 आली. आपल्याला रुंदी विचारली होती, तर रुंदी आपल्याला 90 नसून इथे 60 रुंदी आहे. त्याच्यानंतर एक इथे दिलेलं आहे, प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या कोणती? मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या आपण इथे जर बघितलं 88,000, किमान एकदाचा इथं डबल आलेला आहे. ठीक आहे, प्रत्येक अंक किमान एकदा वापरायचा, म्हणजे हे 88,751 हे उत्तर त्याचं बरोबर आहे. 751 किमान एकदाच वापरायचं, तर हे नाही. 88,000, 87,000, 88,000 हेच संख्या सर्वात मोठी आहे. ठीक आहे, पर्याय क्रमांक 2 उत्तर राहणार आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूत आपण. 5 शतक, 6 शतक आणि 5 शतक. 6 शतक म्हणजे 600, 5 शतक म्हणजे 500. 5 शतक 30, 1 2 3 4, 1 2 3 4 झिरो द्यावं लागतील, म्हणजे ही संख्या झाली 3 लाख. 3,000 नाही, 30 दशक नाही, 30 शतक. 30 शतक आहे का नाही? 300 शतक उत्तर हे. वजा केलं तर आपल्याला एवढं उत्तर येते. तर आपल्याला हे किती हे उत्तर? आता आपल्याला इथे वजा आहे, तर आपण हे इकडे अधिक होईल.
म्हणजे ही वजाबाकी केली याच्यातून तर उत्तर येऊन जाईल. म्हणजे 3005 मधून आपल्याला 1189.5 वजा केली तर काही नसलं ते दशांश द्या. हे जात नाही ते 4 घेऊ. हे 5 आले. जात नाही 299 होतील. 4 मधून 9 गेले. याच्यातला एक कमी करू. 14 मधून 9 गेले, 5 राहिले. 8 मधून 8 गेले 0, 8, 2 म्हणजे 28,000 2805.5 नाही तर 1805.5. 1 मिनिट डबल पुन्हा करूत आपण हे इकडे मायनस होईल, हे प्लस होईल. इथे एक्स पकडले 11,089.3. हे इकडे जाईल, हे इकडे जाईल. म्हणजे जात नाही, याला 4 केले. इथे 0 घ्या, हे 5 येतील. जात नाही याच्यातून. याला 299 केले. इथे घेतला. 14 मधून 9 गेले, 5 राहिले. 1 राहिला, 8 राहिले, 1 राहिला. इथे पॉइंट 1815.5. 1815.5 हे 7 आहे का? हे 7 त्याच्यामुळेच उत्तर चुकू लागलं. ते 3 आहे ते, तर हे 3 द्यायचे होते, ते 7 घ्यायचे होते. 1015.7 1815.7 आहे. इथं 3 असेल तर लास्टला 7 येणार. त्याच्यानंतर पुढचं आहे 4 तास 35 मिनिटे, 3 तास 15 मिनिटे म्हणजे किती? 25 मिनिटं. 4 तास, 4:35 आणि 3:25 या दोघांची बेरीज केली, हे 60 होतात. 7 तास 60 मिनिटं म्हणत नाहीत आपण. हे 7 तास 60 मिनिटं म्हणजेच हे 8 तास झालेले आहेत. 8 तास आपल्याला उत्तर पर्याय क्रमांक 3 मध्ये मिळून जाईल. पुढचं आपलं उत्तर घेऊत आपण. या पूर्णांकाचा योग्य चढता क्रम कोणता? ठीक आहे. या पूर्णांकाचा योग्य चढता क्रम कोणता? म्हणजे आपल्याला सर्वात मोठी संख्या, छोटी संख्या घ्यायची, मग मोठी, मग मोठी, मग मोठी. जर आपण हे जर पाहिलं, त्याला आपण भागाकार करून पाहू. 9 5 45 0.55 येते, हे की नाही. 307 हे 0.4 उरले 2, 1 येईल, हे की नाही. त्याच्यानंतर 6 हे येते 54 54 आणि उरले 8. 13 7 91 13 13 13 एका 13 ते 2 28 त्रिचोक 52 13 5 65 सख्खे 78 सख्खे 78 याचं उत्तर येईल. याचं 0.55 आलं. याचं येणार 0.41 आसपास येईल. त्याच्यानंतर ते दोन येईल. याचं 0.46 येईल आणि याचं शेवटचं बघू तर ते 0.67. तर याच्यात सर्वात छोटी संख्या आपली ही आहे. त्याच्यानंतर ही नंबर 1 ला येणार, ही नंबर 2 ला येणार, ही नंबर 3 ला येणार आणि ही नंबर 4 ला. 1 नंबर 2 नंबरला 6/13 6/13. 1 नंबर बरोबर आहे. 6/13 हे उत्तर येईल तुमचं. चढता
क्रम लिहायचा होता, उतरता क्रम नाही. चला पुढचं उत्तर पाहूत आपण. 3 तास चालणारी एक परीक्षा 2 वाजून म्हणजे 14 वाजून 15 मिनिटांनी संपली, तर 12 तासची घड्याळानुसार परीक्षा किती वाजता सुरू झाली? तर परीक्षा 3 तास चालणार होती, म्हणजे ती 11 वाजून हे 2 वाजून 15 मिनिटाला म्हणजे 11 वाजून 15 मिनिटं त्याचं सुरू झालेली आहे परीक्षा. त्याच्यानंतर ही दरचे 60% दराने एका मुद्दलाचे 4 वर्षाचे सरळ व्याज एवढे होतात. तर मुद्दल काढायची होती आपल्याला. मुद्दल आपण काढू त्याच्यात. 1540 हे व्याज आहे. मुद्दल माहिती नाही आपल्याला, मुद्दल माहिती नाही. दर त्याचा आहे आपला 60%, काळ 4 वर्षाचा आहे, भागिले 100. हे गुणा इथं जातील आणि हे भागाकाराला जातील. ठीक आहे, मुद्दल आपली निघून जाईल. गुणिले 100 पण करायचे तिथं. 4 1 4, इथं 25 येईल. म्हणजे 100 जसा तसं ठेवता येतात ना, 4 जसा तसे. 7 2 14, साला 1, 7 2 14 आणि हे 0. याला 4 न भाग द्यायचा, 11. हे 5 डबल 5 म्हणजे 5000. 55 गुणिले 100 हे 5500 उत्तर येईल. 5500 उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये भेटेल. खालील आकृतीत एक तयार होणाऱ्या विशाल कोणाची संख्या लघु कोणाच्या संख्येपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहे? आता विशाल कोणाची संख्या असा प्रश्न आपल्याला कधी पाहिला नाही आपण. विशाल कोण, आता याच्यात एक्झॅक्टली आपल्याला बऱ्याचशा गोष्टी नाही करणार. हा इथून एक विशाल कोण झाला, हा पण लघु कोण झाला, हा इकडून पण लघु कोण व्हायला. आता लघु कोण पाहिले, विशाल कोण एकच आहे. लघु कोण 1 2 3 4 आहे की नाही. 4 4 3 2 1 हे झाले. आणि इकडून पण हे सगळे लघु कोण होतात, हे की नाही. 7 8 9 10 10 इकडे झाले. आणि इकडून जरी आपण बघितले, इकडे पण 10 लघु कोण झाले. 20. ह्या प्रश्नाचे मार्क तुम्हाला लघु कोणाच्या किती विशाल कोण किती पहा, एकच विशाल कोण आहे. हा विशाल कोण असू शकतो का? नाही. हा लघु कोणच आहे विद्यार्थी मित्रांनो. तर मला वाटते की याच्यामध्ये 19 उत्तर पाहिजे होतं. 19 उत्तर. 7 8 9 हे उत्तर चुकीचं होणार आहे. ठीक आहे, याचे मार्क तुम्हाला भेटून जातील. ठीक आहे, जर उत्तर पाहिजेच असेल दुसरं, इथं 6, मला वाटते त्यांनी आकृती व्यवस्थित दिली नाही. इकडून पण नाही, हे पण नाही, है ना विशाल कोण. बाकी लघु कोण 1 2, हा एक पण भेटेल, हा दुसरा भेटेल, हा तिसरा भेटेल, हा चौथा भेटेल. इकडून जरी बघितलं तुम्ही 1 2 3 4 आहे की नाही. पण इकडचे काढून टाकावं लागेल आपल्याला. 1 2 3 म्हणजे 6 काढून टाकावं लागतील. 19 मधून 6 13 भेटेल. याचं उत्तर आहे 13. हॅलो, काय आहे? रजनी गावंडे, बोला रजनी गावंडे, काय म्हणतात? हॅलो, हाय, कुठून आहात तुम्ही? चला, एका शाळेय सहलीसाठी रुपये खर्च झाला. सहलीमध्ये एकूण 50 विद्यार्थी सहभाग झाले असल्यास प्रत्येक विद्यार्थ्यांकडून किती वर्गणी द्यावी लागेल? तर वजा याचा भागाकार करायचा. याचा भागाकार जर केला तर उत्तर सहज येते. हे तुम्हाला इथे 2 0 2 याचा 2 0 2 उत्तर येईल. याचं किती येईल? 2 0 2 0 2 0 2 0 हे याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 उत्तर येईल. भागाकार करायचा सरळ सरळ. काही शंका आहे का रजनी गावंडे मॅडम, सर जे पण आहेत ते? शंका असतील तर विचारू शकता, कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता तुम्ही. चला पुढचा प्रश्न घेऊ. प्रश्नाचं उत्तर घेऊ आपण. सानियाने दुकानातून 48 रुपये प्रति किलो दराने 15 किलो, 42 रुपये 5 किलो आणि व 170 प्रतिक्रमाने 2 किलो शेंगदाणे खरेदी केले. तर तिने दुकानदारात 500 रुपये च्या 3 नोटा दिल्यास दुकानदार तिला किती रुपये रक्कम करेल? आता पहा, हे किराणा दुकानचं आहे. 48 गुणिले 15 हे की नाही. याचा
8 आणि 72 होतात, ठीक आहे नाही. 720 होतात, सॉरी 720. 42 किलो दराने 5 घेतले. 210 होतं याचं उत्तर. आणि 170 दराने 2 किलो घेतले, म्हणजे 340 होते. याची बेरीज जर केली तर 5 आणि 2 7, चला हातचा काही नाही आला, 10 आणि 2 12. तिचं एवढं बिल झालेलं आहे. तिने रक्कम किती दिली? 1500. तिचं बिल एवढं झालं. तिचं 230 रुपये तिला परत मिळेल. 230 रुपये, 230 रुपये हे पर्याय क्रमांक 1 मध्ये. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. 240चे 35% करायचे आपल्याला. 240 गुणिले 35 भागिले 100 करायचे. 1 शून्य गेला 1 शून्य, याला 5 न गेला याला 5 न, इथे 7, इथे 2, याला 2 न भाग गेला याला 2 न भाग गेला. 12 गुणिले 7 84 उत्तर येते. याचं उत्तर आहे 84, पर्याय क्रमांक 3 येते. 35ला 11ने गुणण्याऐवजी, सॉरी 7ने गुणण्याऐवजी तर कितीने जास्त झाली? तर आपण ह्या दोघांची वजाबाकी केली. 4 गुणिले 35, 35 गुणिले 4 केले तर 140 उत्तर येते. याचं उत्तर 140 हे पर्याय क्रमांक 2 मध्ये. याच्या डिटेलमध्ये आपण पाहू उत्तरानंतर, एकदम व्यवस्थित पाहू. आता फक्त थोडं फास्ट मध्ये उत्तर सांगतोय मी. या दशांश अपूर्णांकाचे योग्य पद्धतीचे वाचन कसे कराल? 45.25 असं, 25 असं नाही, 25, 45.25 असं त्याचं वाचन केलं जातं. ठीक आहे, अतिशय सोपं असं होतं. 35च्या सर्व विभाजकाचा गुणाकार हा 35च्या सर्व विभाजकाच्या गुणाकार हा 35च्या विभाजकाच्या बेरीजीपेक्षा कितीने जास्त आहे? तर मग याची 35चे आपण विभाजक पाहिले. 35चे 1, 2, 1, 5 आणि 7 विभाजक आहे. तर ह्या सर्व विभाजकाचा गुणाकार केला तर 35च येते, आहे की नाही. आणि 35 आहे की नाही, 35 येते. आणि ह्या सर्वांची जर बेरीज केली हे 42 आणि यांची पहिले बेरीज आणि वजाबाकी करू, आहे की नाही. बेरीज, याची बेरीज केली 6, 6, 41, 48 बेरीज येईल. यांच्या सर्वांचा गुणाकार केला तर किती त्याची पाहू. ही बेरीज झाली. बेरीज 5 गुणिले ह्या दोघांचा 35 होते. 35 गुणिले 35, ह्या 35 गुणिले 35 जर केलं 25 आणि हे 42. टेक्निक्स राहतात आपल्या ट्युशनमध्ये. आपण सर्व ऑनलाईन क्लासमध्ये सांगत राहतो टेक्निक्स. तुम्ही आपल्या लाईव्ह आपल्या क्लासला सबस्क्राईब करू शकता. फीस आपली शून्य राहते, काही फीस आपण चार्ज करत नाही. आणि सर्व टेक्निक्स तुम्ही जाणून घेऊ शकता, आहे की नाही. आपल्या क्लासच्या माध्यमातून आपण सर्व नवीन नवीन टेक्निक ज्या राहतात ते आपण सांगण्याचा प्रयत्न करतो. याचं उत्तर पर्याय क्रमांक 1. मी करून दाखवतो सगळे उत्तर. तर चॅनल सबस्क्राईबला काही लागत नाही. आपले चॅनल येणारे पाहत जा. आणि मेंबरशिप जर घेतली तर चांगलीच गोष्ट आहे. मेंबरशिप घेतलं तर आपले जे पण महत्त्वाचे प्रश्न राहतात ते मेंबरशिप चॅनलमध्ये आपण सांगत राहतो. चला, ठीक आहे. एका मिठाईच्या खोक्यात 17 किलो 250 ग्राम मिठाई होती. त्यातली मिठाई विद्यार्थ्यांनी वाटली तर खोक्यात किती शिल्लक? अतिशय सोपं, वजाबाकी करायची होती. 17,250 मधून 13,750 गेले तर उरले ते 500. याच्यातला एक गेला 3, म्हणजे 3,500 उरले. 3,500 म्हणजे 3 किलो 500 ग्राम. अतिशय सोपं असं प्रश्नाचे उत्तर विचारले होते. काही प्रश्नाचे उत्तर. चला, त्रिकोणाच्या एका बाजूची लांबी असून उरलेल्या दोन्ही बाजू समान लांबीच्या आहेत, तर त्रिकोणाची परिमिती 55 असेल. तर मग काय करायचं? 55 मधून आपण हे 14 वजा केले तर उत्तर येते आपलं 41. 41 तर समान लांबी असणाऱ्या बाजूची प्रत्येक लांबी किती असणार? याच्या 41चे अर्धे केले तर ते होतात 20.5. अतिशय सोपा असा प्रश्नाचं उत्तर होतं. ठीक आहे. एका बागेत एकूण 2060 फुलझाडे आहेत. त्यापैकी झाडे मोगऱ्याची झाडे आणि सफरचंद, उरलेल्या गुलाबाची. तर गुलाबाची शेकडा किती टक्के झाडे आहेत असं विचारलं. तर आपण काय करू, ही किती झाडे आहेत ते पहिले पाहू. 260, 515,
618 ही पहिली मोजून घेऊ. हे झाले 14 आणि 5 19 7 1 3 8 आणि 5 13 हे झाले 1300. टोटल झाडे आहेत आपल्याकडे 2060. त्याच्यातले 1339 बाकीचे झाडे आहेत. तर उरलेली आपल्याला काय आहे, गुलाबाची झाडे आहेत. तर गुलाबाची झाडे आपल्याला इथं जर याची वजाबाकी केली, इथं 5 इथं 621 झाडे आहेत. 621 आहेत. एकूण झाडे आहेत आपल्याला 2060 गुणिले 100 हे की नाही. आता हे 2 शून्य 1 शून्य गेला 1 शून्य गेला. ठीक आहे. याला 2 न भागितलं, याला 2 इथं 5 येईल, याला 2 न भागितलं तर 103 येतील हे की नाही. इथे काही चुकायला काही तर 7 येतात हे की नाही. 7 103 याला हे 7च्या पडायचे येतात. 7 गुणिले 5 7 5 गुणिले 7 35 उत्तर येईल. 35 उत्तर हे पर्याय क्रमांक 2चं उत्तर आहे. ठीक आहे. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपण सर्वच प्रश्नाची उत्तरे आपल्या चॅनल थ्रू देण्याचा प्रयत्न करणार आहे. चला पुढचा प्रश्नाचं उत्तर घेऊत आपण. 96,431 मधील दशक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत दशक स्थानी 3 आहे. हजार स्थानच्या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? हजार स्थानी किती आहे? हजार स्थानी आहे आपला 6,000. इथे 30 आहे आणि इथे 6,000. 1 शून्य गेला 1 शून्य गेला 3 1 3. इथे 1/200 पट आहे. 1/200 पट. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न घेऊत आपण. एक पुस्तक छापण्यासाठी 36 पाने लागतात. तर अशी 16 पुस्तके छापण्यासाठी किती रोज कागद लागतील? आता एक पुस्तक छापण्यासाठी आता ग्रोस म्हणजे किती पानं असतात? 144 असतात ग्रोस मध्ये. तर आपण काय करू याचं कॅल्क्युलेशन करून सांगू तुम्हाला. एकच मिनिट विद्यार्थी मित्रांनो. पेपर घेत आहे. कॅल्क्युलेशन करून सर्व प्रश्नाचे उत्तरे आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. बघा हे 16 गुणिले 144 करावं लागेल. एक ग्रोस म्हणला तर भागिले 36 करावं लागेल. याला 4 न जातो 4 येतात. याला 4 न जातो भाग 9 येतात. 9 1 9 उरले 5 9 सखे 54 म्हणजे 16 गुणिले 4 64 किती ग्रोस 64 याला 4 न गेला. अजून एक वेळेस करून पाहू. एक पुस्तक छापण्यासाठी 36 पाने लागतात. 36 पाने लागतात. तर 16 पुस्तके छापायचे. तर हे आपल्याला 36 गुणिले 16 येईल वाटायला मला. भागिले 144 असं राहील त्याच्यात. याला 4 न भाग दिला, याला 4 न भाग देऊत आपण. 2 आले, आजच्याले 4. याला अजून 2 न भाग दिला, याला 2 न भाग दिला. 1 मिनिट. एक पुस्तक छापण्यासाठी 36 पाने लागतात. तर एका ग्रोस मध्ये किती राहतात? 144 पानं राहतात.
एक ग्रोस म्हणजे आपण पाहूत आपण पहिले तर एक ग्रोस. तर किती पाणी लागतात पहिले एकदा पुन्हा करूत आपण इथे थोडं प्रश्नामध्ये. 16 आणि एका ग्रोसमध्ये 144 पानं असतात. याला 4 न भाग दिला तर 4 आले. याला 4 न भाग दिला इथं 3 आले. इथं 2 आले. इथे 6 आले. हा हे 36 आणि हे 36 कटून गेले. म्हणजे 4 उत्तर गेले. किती ग्रोस पानं लागतील तर 4 ग्रोस पानं लागतील. त्याच्यानंतर अमोलने एक सायकल रुपयात विकली आणि त्याला तोटा झाला तर सायकलची खरेदी किंमत. जर तोटा जर झाला तर तोटा बरोबर काय राहतात? तोटा बरोबर आपल्याला विक्री वजा खरेदी. विक्री वजा खरेदी. खरेदी वजा विक्री. खरेदी वजा विक्री. आता तोटा झाला 1050 बरोबर खरेदी किंमत आपल्याला माहिती नाही. तर 7980 वजा आपल्याला विक्री किंमत माहिती आहे. विक्री काय 7980. हे मायनस इकडे जाते प्लस. हे प्लस मी डायरेक्टच करतो इकडे. 3000 9030 रुपये त्याची किंमत असेल. 9030 रुपये त्याची किंमत असेल. असं करायचं. त्याच्यानंतर एक आयताची व चौरसाची परिमिती समान आहे. जर आयताची लांबी आणि रुंदी असेल तर चौरसाचे क्षेत्रफळ काढायला सांगितले. तर लांबी गुणिले रुंदी परिमिती म्हणलं ना, याची परिमिती जर म्हणलं तर 2 कंसात लांबी अधिक रुंदी याचं उत्तर येईल 32. 32 गुणिले 2 हे 64 येणार. 64 आयताची पण परिमिती तेवढी आहे. म्हणजे 64 भागिले 4 16 येईल. हे 16 त्याची बाजू आहे आयत चौरसाची. पण आपल्याला परिमिती नाही विचारली, त्याचं क्षेत्रफळ विचारलं. म्हणजे बाजू गुणिले बाजू 16चा वर्ग 256. 256 त्याचं उत्तर आहे. 256 हे त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे. चौकट आणि त्रिकोणाच्या जागी अनुक्रमे कोणते अंक येतात? आयता आणि याच्या जागी. तर इथे 7 आणि 9 किती होणार? 16 होणार. म्हणजे याच्या जागी 6 येणार आहे की नाही. वजाबाकी केली ना. 7 मधून 9 जात नाही. 7 मधून 9 जात नाही ते घेतला. 17 मधून 9 गेले 8 येईल. इथं 8 येणार. ठीक आहे. तर याच्या जागी 8 येणार शेवटच्या जागी. आणि हे जात नसल्यामुळे आपण काय घेतला? इथलचा एक घेतला. ठीक आहे. इथे 0 असेल. इथे 0 असेल. ठीक आहे. कारण इथं पण जात नसल्यामुळे आपण काय केलं? इथं एक्स्ट्राचा घेतला. इथे 0 असायला पाहिजे. तुम्ही करून पहा वजाबाकी. ठीक आहे. 0 आणि 8 उत्तर याचा पर्याय क्रमांक 3 आहे. एका माध्यमिक विद्यालयात एकूण 924 विद्यार्थी आहेत. त्यातील 207 विद्यार्थी बसने, 307 विद्यार्थी सायकलने तर उरलेली पायी जातात. तर किती विद्यार्थी विद्यालयात पायी येतात? तर पाहायचं आपण टोटल. हे किती झाले टोटल? आपण 924 गुणिले 207 करू. 7 एक 7 उरले 2 6 7 त्रिक 21 7 दोन्ही 14. 132 विद्यार्थी काय येतात? बसनं. आणि विद्यार्थी सायकलने येतात. 924 भागिले गुणिले 3 भागिले 11. 11 8 88 11 4 44. म्हणजे आणलं करा मला येतं. तर एवढे विद्यार्थी ते काय करतात? तर 924 मधून आपण ही जर वजा केली हे काय बसने आणि सायकलने येणार आहे तर उरलेले विद्यार्थी काय येतात? पायी येतात. आपण याला 2 न गुणलंच नाही आहे की नाही. 2 न गुणायचं, इथं 3 न गुणायचं आहे. हे आपण याला 132 गुणिले 2 264. 84 गुणिले 3 2 चला 1. म्हणजे हे 264 अधिक 252 एवढे विद्यार्थी का बस आणि सायकलने येतात. 516 हे झाले. तर 924 मधून
924 मधून 516 वजा करायचे होते, जात नाही. 1 शून्य, इथे 8 शून्य आणि 4, 408 विद्यार्थी येईल. 408 हा पर्याय क्रमांक 4 मध्ये येईल. आकृतीमध्ये इष्टिकाचित्ती च्या पृष्ठाच्या लगत नसणाऱ्या पृष्ठाचे नाव काय? लगत नसणाऱ्या पृष्ठाचे क्यू कुठे आहे पहा, इथं क्यू आहे. एल, क्यू के, एल आर, ठीक आहे. याच्या लगत कोणतं नाही? PJMS हा त्याच्या लगत नाही. ठीक आहे. 10,800 रुपये सरळ वजन होण्यासाठी किती वर्ष लागतात? रुपये होण्यासाठी किती वर्ष लागतात? ते याचं वजाबाकी करूत आपण. रुपये सरळ व्याज होण्यासाठी 6% ना. तर आपण पहिले आपण याला काय करूनच घेऊ. पहा, वजाबाकी करावं लागेल याची. पहा, इथं थोडा प्रश्न चुकीचा पण वाटतो, पण इथे सरळ व्याज होण्यासाठी हे उत्तर मला वाटतं थोडं चुकीचं झालेलं आहे. रास होण्यासाठी उत्तर प्रश्न पाहिजे होता. प्रश्न थोडा चुकीचा झालेला आहे, तरी पण ह्या प्रश्नानुसार आपण करू. ठीक आहे. याचे मार्क तुम्हाला भेटून जातील असा एक माझा अंदाज आहे. इथे 6, इथे 8, 864, 1080 मुद्दल तर आणि काळ. आता याला आपण 6 × 6 उरलेत नाही, बरोबर आहे. प्रश्न बरोबर आहे. ठीक आहे. किती वर्ष लागतील? हे मुद्दल व्याज बरोबर मुद्दल दर काळ भागिले 100. व्याज हे आपल्याला 19,444, मुद्दल आपल्याला दिली 10,080, 10,800 गुणिले दर हे आपला 6, काळ आपल्याला काढायचा भागिले 100. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. 1944 भागिले 6 भागिले 108 बरोबर करू लागलो म्हणजे आधी पण. याला 3 आले, 2 आले आणि ते 4 आले. आणि याच्यात हे काय केले, याचे 3 पटीने होतात. 3 वर्ष लागेल. काळ किती लागेल? 3 वर्षाचा लागेल. 3 वर्ष याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 2 मध्ये. किसन रावांनी 15 फेब्रुवारी 2020 पासून 14 फेब्रुवारी 2020 पर्यंत रोज 1 लिटर दूध घेतले. या कालावधीत दुधाच्या बिलाची रक्कम असेल तर दुधाचा दर प्रति लिटर किती रुपये होता? किती? 1 लिटर घेतलं ना त्यानं, बरोबर. आता इथून इथं किती दिवस झाले ते मोजायचे. आता इथे पाहिलं आपण फेब्रुवारी 2020 म्हणलं तर आपल्याला इथे लीप इयर येणार आहे. ठीक आहे. फेब्रुवारीचे 29 दिवस असतात, त्याच्यातून 15 दिवस 14 दिवस गेले तर इथं 15 दिवस होतील. मार्चचे 31 दिवस आणि एप्रिलचे 14 दिवस. हे सर्व दिवस होतात त्याचे 10. चला 550. आता आपलं बिल जर पाहिलं आपण, याचे 14 दिवस पकडा. 15 तारखेपासून ना, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, हे की नाही. 15 दिवस आणि 14 एप्रिलपर्यंत. मार्च 31 असतो. आता आपण 35, 40 भागिले 50. हा शून्य गेला, हा 7 5 35. चला 0.4 काहीतरी येतं, पण हे थोडंसं मला चुकीचं वाटतंय. फेब्रुवारी 1 लिटर दररोज घेतलेले आहे. फेब्रुवारी चे 15 दिवस
मार्चचे 31 आणि एप्रिलचे 14 दिवस. ठीक आहे. हे किती दिवस होतात पहिले ते अजून व्यवस्थित काढूत आपण. गडबड होते माझी काहीतरी. 10 चाला 1 6 हा 60 होतात हे. त्याचे होतात 3540 म्हणजे भागाकार करावा लागेल. 3540 भागिले 60. हा एक शून्य गेला, हा एक शून्य गेला. इथं 6 एका 6 6 35 उरले 5 ₹59. ₹59 हे पर्याय क्रमांक 3चं उत्तर आहे. मधून वजा मधून किती वजा केले म्हणजे वजाबाकी येईल. आता याचं अतिशय सोपं आहे. हे 7 मधून किती वजा केले तर सॉरी वजाबाकी 1 मिनिट हां. आता आपल्याला माहिती नाही 711 मधून x वजा केले तर आपल्याला 307 उत्तर येते. तर आपण काय करायचं हे इकडे न्यायचं. 711 वजा 307 केलं. 7 7 49 वजा 33 भागिले 77 हे झाले 1677 उत्तर पाहिजे. तर 1677 उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये येईल. अजून थोडेसे प्रश्न राहिलेत मग आपला गणिताचा होईल. 24,000 ₹24,000 म्हणजे 23,750 8,500 8,500 म्हणजे 8,200 250 त्याच्यानंतर 8,500 8,500 म्हणजे 8,500 म्हणजे किती हे शून्य शून्य हातचाला 1 10 5 15 हातचाला 1 16 4 20 हातचाले 2 हे 40,500 उत्तर येते. 24,500 24,000 24,000 8,500 8,500 बेरीजच आहे. 8,800 8,800 आणि 8,500 8,500 म्हणजे किती 8,500 8,500 म्हणजे 800 825 होतात. 825 8,500 8,500 म्हणजे 825 75 होतात. काही हातचा येत नाही. 15 5 20 हातच्याले 2 10 3 13 हातचाला 1 33,075 होतात. 33,075 हे आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये. त्याच्यानंतर एकक स्थानी 3 असलेल्या 2 अंकी मूळ संख्यांची बेरीज व दशक स्थानी 3 असलेल्या 2 अंकी मूळ संख्यांची बेरीज याच्यातील फरक. एकक स्थानी 3 असलेल्या 2 अंकी मूळ संख्या. आता मूळ संख्या सगळ्या पाहायच्यात आपल्याला. 2 अंकी मूळ संख्या ना 2 अंक आणि दशक स्थानी 3 असणाऱ्या 2 अंकी मूळ संख्यांच्यातील बेरीज त्याच्यातला फरक म्हणजे आपल्या मूळ संख्या पाहू आपल्याला 11 13 17 19 23 29 31 37 41 43 47 53 59 61 67 71 73 79 79 83 89 आणि 97. आता एकक स्थानी 3 असणाऱ्या कुठं आहे बघा इथे एकक स्थानी 3 आहे. इथे ह्या दोघांची बेरीज केली तर 68 येतील आणि दशक स्थानी 3 कुठे आहे इथे आहे दशक स्थानी 1 13 23 43 53 73 आणि 83. ठीक आहे. ह्या सर्वांची बेरीज करतात 6 9 12 15 18 3 7
12, 19 आणि 35 म्हणजे 328 वजाबाकी करायची आपल्याला. 0, 9, 290 उत्तर येईल. 290 आहे का नाही अजून एक वेळेस पाहूत आपल्याला. 3 एकक स्थानी 3 अंक असलेल्या 2 अंकी मूळ संख्या 31, 33 नाही 37, 68 आहे ना. आता 2 अंकी दशक स्थानी किती आहे? 13, 23, 31 नाही, ही नाही, ही पण नाही. 43, 43 ला नाही, 53 ला पण जात नाही, 63, 73 ला पण जात नाही, 83 पण मूळ संख्या. मग का चुकायचं का? आपण सर्वांची बेरीज पण व्यवस्थित केलेली आहे का? एक वेळेस करू. 13, 23, 33 नाही, 43, 53, 73 आणि 83. 6, 9, 12, 16, 18 ला 8, 7 ला 1, 15, 20, 4, 24, 25, 26, 27, 28. 288 मधून आपण 68 वजा केले, 220 उत्तर येते. 220 हे पर्याय क्रमांक 4 उत्तर. 2026चा इंग्लिश पेपर हो घेऊत आपण. इंग्लिशचा पेपर घेऊ. ठीक आहे. या संख्येचा सर्व विभाजकांची संख्या किती? 120 ला कशा भाग जातो? 120 ला 1 न जातो, 2 न जातो, 3 न जातो, 4 न जातो, 5 न जातो, 6 न जातो, 8 न जातो, 10 न जातो, 12 न जातो, 15 न जातो, 18 न जातो, 18 न नाही जात, 20 न जातो, 24 न जातो, 30 न जातो, 10 न जातो, याला 8 न 15 न जातो, 20 न जातो, 24 न जातो, 30 न जातो, 40 न जातो, 60 न जातो आणि 120 न जातो. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16 एकूण 16 संख्या येणार. 16 संख्या आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये उत्तर. त्याच्यानंतर पुढचं आहे खालील आकृतीत रेखांकित भाग दर्शवणाऱ्या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक कोणता? 1, 2, 3, 4, 5, 6, 7. 7 पैकी किती जण आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 म्हणजे 7 आपल्याला 15 उत्तर यायला पाहिजे. अशी आपली संख्या कोणती ज्याचं उत्तर 7/15 येणार आहे? तर इथे काढून पाहूत आपण. 15 असणं गरजेचं आहे. ठीक आहे. याचं जर पाहिलं आपण 12 वजा 4/15 तर याचं उत्तर इथे 8/15 येते. आपल्याला काय पाहिजे? रेखांकित भाग 1, 2, 3, 4, 5, 6, 7. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. याचं उत्तर हे येत नाहीये. हे काढून पाहू. त्याचं सममूल्य म्हणजे हे 21, 25, 5, 6. हे 5 1 5, 5 5 25. याला 3 7 येईल आणि इथं याला 3 भाग गेला तर 2 येईल. ठीक आहे. हे 10 व्हायला आपल्याला छेदस्थानी 15 पाहिजे. छेदस्थानी 15 येत नाही याचं उत्तर. याचं उत्तर पाहू. 27/45 या दोघांना आपण 2/15 याचा जर आपण याला 3 न गुणलं तर हे होते 27 वजा 6/15 मग 21/15. हे पण होत नाही. शेवटचं एवढं राहिलेलं आहे. 9 अधिक 7/30. 9 आणि 7 होता 16. 16/30 याला भाग दिला 8/15. पुन्हा हे एकदा लास्टला पाहूत आपण. खालील आकृतीत रेखांकित भाग दर्शवणाऱ्या अपूर्णांकाचा सममूल्य 1, 2, 3, 4, 5, 5. रेखांकित भाग हे 7/15. 7/15 काऊन येत नाही उत्तर बाकीच्याच? झाले 16. 16 नाही, हे पण नाही.
हे किती येणार नाही, ही पण नाही, ही पण येत नाही उत्तर. हे झाले 815 व्हायले, हे 815 व्हायले, हे पण 815 व्हायले. एकदा हे वापस पुन्हा करून बघू दोन्ही पहिले. 21/25 गुणिले 5/6. याला 3 न भाग गेला, याला 3 न भाग गेला. इथं 3 न भाग गेल्यावर इथं 2 येईल, इथं 7 येईल, आहे की नाही. 5 एक 5, 5 5 25, हे 710 यायला, तर 715 पाहिजे आपल्याला उत्तर. तर हे नाही, हे लास्ट अजून एकदा करू. 27/45 वजा 2/15. याला जर आपण 3 गुणलं, याला 3 गुणलं, हे 21/45 वजा 6/45, सॉरी 27/45. ह्या दोघांची बेरीज केली, एक 33 वजा बाकी केली, 27/45. 27/45 याला पण 9 न भाग जाते, याला पण 9 न, 9 त्रिक 27, 9 5 45. तर इथे पण उत्तर येत नाही. ठीक आहे, काहीतरी चुकतंय. 27 21, इथे 21 येऊ शकते, वजा बाकी करायचे ना. 21/45, मग याला आपण 3 न भाग दिला, 7 येते, याला 3 न भाग दिला, 15 येतात. हे उत्तर आहे त्याचं. ठीक आहे, तर पुढे काढायला वेळ लागला. गणू, हॅलो गणू. चला चला, डेसिमीटर बरोबर हेक्टामीटर. आता हे थोडंसं मला लक्षात नाही, भरपूर प्रश्न केल्यामुळं आता उत्तर. हे उत्तर आहे त्याचं. ठीक आहे, काढून पाहिलं मी आता. पुढचा प्रश्न घेऊ, त्याचं उत्तर घेऊत आपण. लगेच आपला दुसरा पेपर येईल आता 3:30 वाजता. जॉनने 5 खुर्च्या 7,750 खरेदी केल्या. वाहतुकीचा खर्च एवढा झाला. खुर्च्या त्याने विकल्या, तर त्याला व्यवहारात किती हे झालं आपण पाहू. ते नफा एकच मिनिट त्या मित्रांनो. सर्व व्यवस्थित उत्तर काढू त्याची, काही गडबड करायची गरज नाही आपल्याला. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि येणारे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. आपले व्हिडिओ पाहा, आपण व्यवस्थितपणे सांगत राहतो. फक्त एक आपलं की स्क्रीनवाला चॅनल नाही आहे, त्यामुळे आपण थोडंसं पाहत नाहीत, मुलं निष्काळजी करतात. पण पॅरेंट्स लोकांनी, आई वडिलांनी त्यांच्या नक्कीच आपल्यासारख्या छोट्या चॅनलवर व्यवस्थितपणे सगळं सांगितलं जाते. त्याच्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी प्रवृत्त करायला पाहिजे. त्या रुपयांना खरेदी केल्या, एवढ्या रुपयांना, आणि एवढ्याला विकल्या, एवढा खर्च झाला. म्हणजे 7,750 मध्ये 500 रुपये तुम्हाला ऍड करावं लागेल. म्हणजे टोटल तुमचा खर्च किती झाला, एवढं तुमची खरेदी किंमत टोटल झाली. एक टोटलला विकलं त्यानं 1,600 रुपयाला. तर मग त्याला काय झालं, 1,600लाच विकलं त्यानं. अशा 5 घेतल्या होत्या, म्हणजे टोटल त्याला 8,000 रुपये भेटले. मग आता बघा, एवढा त्यानं पैसे गेले, तेवढेच पैसे आले त्याला. ह्या दोघांची वजाबाकी केली म्हणजे तोटा झाला, त्याला तोटा झालेला आहे. ठीक आहे, अतिशय साधे क्वेश्चन होते. एका आयताकृती भूभागाचे क्षेत्रफळ चौरस मीटर आहे, तर भूभागाची रुंदी आहे, तर त्याच्या लांबी आपल्याला करायची होती. तर आयताचे क्षेत्रफळ म्हणजे आयताचे क्षेत्रफळ मी डायरेक्टच लिहितो. लांबी गुणिले रुंदी राहते, म्हणजे 30 गुणिले लांबी काढायची. लांबी म्हणजे भागाकारला जाईल. लांबी आपल्याला सहज येईल, अतिशय सोपं होतं. लांबी हे 0 गेलं, हे 0, 35 येईल. लांबी किती येणार, 35 मीटर. बरोबर आहे याचं उत्तर. ठीक आहे, व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. रोमन संख्यामध्ये 49 कसे लिहितात, अतिशय सोपं असं होतं. 40 कसे लिहितो आपल्याला माहित पाहिजे होते. हे त्याचं 49 हे त्याचं उत्तर आहे. ठीक आहे, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला मराठीचे वगैरे उत्तर सर्व मी देईन तुम्हाला नंतर डिटेलमध्ये. आता पेपर संपतो, पेपर मला घेऊन येण्यासाठी जायचं आहे. तर बाकीचे सर्व उत्तर पाहण्यासाठी